मंडळी, आजचा चर्चेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. खरे हिंदुत्ववादी कोण यावरून सुरू असलेली राजकीय कुस्ती महाराष्ट्रात गेली 5 वर्ष आपण पाहतोय. यात भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, कधी कधी मनसे सुद्धा मैदानात उतरते, डाव प्रतिडाव टाकते आणि यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे राजकीय पक्ष सोडत नाहीत. कारण मतांची बेगमी, हिंदुत्ववादी मतांची बेगमी मिळवण्यासाठीची ही सगळी लढाई रोज आपण पाहतो. पण वक्फच्या मुद्द्यावरून या लढाईला आणखी धार आलेली दिसतेय. सभागृहात ठाकरेंची शिवसेना वक्फच्या बाजूने उभी राहिली ठामपणे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना चक्क वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने उभी राहिली. आपापल्या भूमिका मांडताना आपापले मतदार सांभाळण्याची कसरत सुरू होती. पण या सगळ्या लढाईमध्ये खरंच हिंदुत्ववादी मतदार नेमका कुणाकडे याचा फैसला निवडणुकीत झाला. पण तरी सुद्धा आपणच खरे हिंदुत्ववादी हे सांगण्याची एक संधी सोडली जात नाही. काय घडलं म्हणून आज चर्चा करायची आहे, जरा जाणून घेऊया. वक्फवरून 2 शिवसेना भिडल्या. हिंदुत्वावरून टार्गेटवर ठाकरे. ठाकरेंकडूनही भाजप शिवसेनेवर बोचरी टीका. वक्फवरून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी. वक्त वक्त की बात है असं म्हटलं जातं. याच म्हणीप्रमाणे काळ, वेळ आणि जागा बदलली की राजकारणात भूमिका बदलल्या जातात. कायम आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेत आपणच खरे हिंदुत्ववादी असं ठासून सांगणारी ठाकरेंची शिवसेना संसदेत वक्फच्या बाजूनं उभी राहिली. ठाकरेंच्या शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करताना भाजपच्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हिंदुत्वावर जोरदार प्रहार केला. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? ठाकरेंची शिवसेना वक्फच्या बाजूनं उभी राहिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला हिंदुत्वावरून टार्गेट करण्याची आयती संधी मिळाली. यात भाजपनेही सवाल विचारले. मताचं लांगून चालन करणे, मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे. पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. हा मुस्लिमांच्या जमिनीवर कब्जा करण्याचा डाव आहे असा आरोप राऊतांनी केला. त्याला भाजपनेही उत्तर दिलं. अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे, दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते. पण रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ. म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत. मी कालही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जसा पंडुरोग होतो, त्यानंतर तो काही बडबड करतो, तसा पंडुरोग झालाय. भाजपचा पंडुरोग, मोदी साहेबाच्या नावाचा पंडुरोग. म्हणजे मोदींचं नाव घेतलं, मोदीजींनी चांगला कायदा केला की यांना विस्मृती येते. आणि संजय राऊताबद्दल फार काही चिंता करू नका, ते जरा आता सध्या बिमार आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून 25 वर्ष टिकलेला शिवसेना भाजपचा संसार मुख्यमंत्री पदावरून घटस्फोटापर्यंत गेला. पण खरं हिंदुत्व कुणाचं यावरून सुरू असलेला संघर्ष मात्र कायम आहे. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकावरून या संघर्षाला नव्यानं तोंड फुटलंय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.